एवरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग। तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे अँड वेलकम ऑल्सो खुशीकडून। खुशीने कॅमेरा हलवलेला आहे। तर आज आपण डिस्कस करणार आहोत या वेळेसच्या मराठी बिग बॉसच्या पूर्ण सीझन बद्दल, जे की मी रील्स मध्ये काही कधी मध्ये शेअर करत होते, पण म्हणलं की आता आज लास्ट डे आहे बिग बॉसचा, सो आज जे काही असेल ते मला जे काही वाटलं बिग बॉस बद्दल सर्व तुमच्यासोबत शेअर करावं। सो पहिल्यांदा तर आपण पहिल्यापासून स्टार्ट करू, पहिला एपिसोड पहिल्या वीक पासून। सो फर्स्ट वीक मध्ये तर होतं निकी आणि वर्षा ताई या दोघींचं जे काही झालं ते, त्यात ऑब्विसली चूक निकीची होती आणि वर्षा ताईंना रिस्पेक्ट भेटलाच पाहिजे होता आणि भेटायलाच पाहिजे। सिनियर ऍक्टर त्यांची खूप रिस्पेक्ट करायला पाहिजे होती, बट ती झाली नाही आणि निकीने नंतर ड्रामा वगैरे केला। सो हे झालं एक गोष्ट। त्यानंतर सेम पॅडी दादांसोबत झालेला तो इव्हेंट जान्हवीने सुद्धा नंतर तोच ड्रामा क्रिएट केला की रडणं वगैरे सर्व काही, आणि रडल्यामुळे इमोशनल सिंपथी गेन केली आणि ती फिनाले पर्यंत आली। सो ही एक गोष्ट चुकीची झाली। त्यानंतर आर्या आणि निकीचं पण झालेलं, जे की फुटेज आपल्याला दाखवला नाही आणि तिथेच बिग बॉस आणि रितेश दादा सुद्धा म्हणाले बिग बॉस मध्ये अरबाजचं आणि निकीचं जे चालू असतं ते आपण डायरेक्टली टेलिव्हिजनवर दाखवू शकतो, ते तर लहान मुलं बघतात, त्याने काही फरक पडत नाही। पण मग आर्याने जे काही मारलं निकीला ते का नाही दाखवू शकत? ते तर अरबाज आणि निकीचं जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं, म्हणजे एवढं पण काही हे नव्हतं की दाखवू शकत नाही, एवढ्या लेवलचं नव्हतं जे काही अरबाज आणि निकीचं होतं त्यापुढे। तर सो हे झालं। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे पॅडी दादाचं जे इविक्शन झालं त्या जागी खरं तर जान्हवीला जायला पाहिजे होतं। ऍज अ म्हणजे खेळण्यात पण पॅडी दादांनी खरंच सर्व टास्क पण खूप छान पद्धतीने केले। पहिल्या वीक मध्ये जरी नसतील केले तरी नंतर खूप चांगल्या पद्धतीने सर्व काही टास्क केले होते आणि जान्हवीने जी काही चूक केली त्यानुसार पब्लिकने जान्हवीलाच बाहेर काढायला पाहिजे होतं। पण पॅडी दादांचं जे इविक्शन झालं ते पूर्णपणे मला तर चुकीचं वाटतं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर अभिजित आणि अंकिता दोघे पण चांगले खेळतायत, पण दोघे पण स्वतःसाठी दुसऱ्यांचा वापर खूप जास्त प्रमाणात करून घेत आहे, हे डायरेक्टली आपल्याला बघायला भेटतंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा। आणि आता राहिला विषय डीपी दादांचा, तर ते पण एकदम खूप छान प्रकारे खेळतात। पहिल्या 2 वीक मध्ये एवढे जास्त काही ऍक्टिव्ह दिसले नाहीत, पण आता खूप चांगल्या प्रकारे खेळत होते शेवटच्या वीक्स मध्ये, आणि खरंच त्यांना पण खूप जास्त चांगला सपोर्ट आपला। आणि आता विषय आहे आपला गोलीगत सूरजचा। तर सूरज बद्दल भरपूर जण जे काही सोशल मीडियावर येत आहे की सूरज बद्दल म्हणतायत की त्याला गरीब म्हणून वोटिंग करतायत किंवा सिंपथी म्हणून वोटिंग करतायत। तर मग आपण जो बिग बॉसचा हिंदी सीझन तुम्ही पाहिला असेल तर तिथे काय होतं, जो MC स्टॅन होता त्याने पूर्ण सीझन मध्ये काही सुद्धा खेळ खेळलेला नव्हता। मी तो सीझन पूर्ण पाहिलेला आहे म्हणून मी इथे तुम्हाला सांगू शकते ठामपणे। सो त्या सीझन मध्ये त्याने अजिबात कोणते टास्क एवढे चांगल्या पद्धतीने केले नव्हते, काहीच नाही। मग सूरजला आपण का असं म्हणायचं की बाबा गरिबी सिंपथी म्हणून सिंपथी घेऊन हे करतोय ते करतोय? सूरजला वोट भेटलेच पाहिजेत, जरी गरीब असला तरी काय झालं, ठीक आहे ना, तो डिझर्व करतो बिग बॉसची ट्रॉफी। आणखी एक महत्वाचा विषय मला हा पण वाटतोय की आता 6 तारखेपासून की 7 तारखेपासून हिंदी बिग बॉस चालू होतोय, तर त्याच्यामुळे मराठी बिग बॉस हा 100 दिवसापासून 70 दिवसावर आणलेला आहे। पण मला हे साफ चुकीचं वाटतं, कारण मराठी बिग बॉस बघणारी आपली मराठी जनता आहे। हिंदीसाठी असतील कोणी जे काही बघणारे असतील ते, पण आपल्या काही फिलिंग्स होत्या मराठी बिग बॉस साठी, आपल्याला आणखी भरपूर दिवस बघायचं होतं। माझी तर खूप जास्त इच्छा होती, मी दररोज न चुकता 9 वाजता बिग बॉसचा एपिसोड बघायचे म्हणजे बघायचे। पण मला सुद्धा जेव्हा कळलं की हा 70 दिवसाचा एपिसोड होणार आहे त्यावेळेस मला पण खूप म्हणजे वाईट वाटलं। हे साफ चुकीचं झालं असं मला वाटतं। त्याबद्दल तुमचं मत काय हे मला नक्की सांगा तुम्ही। आणि बिग बॉस बायस्ड वागतंय का या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? आणि मी तर फुल सपोर्ट आहे आपला तर सूरज भाऊला, सूरज गोलीगत सूरजला। तुम्ही कोणाला सपोर्ट करताय आणि आज बिग बॉसची ट्रॉफी कोण घेऊन जाईल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हा एपिसोड माझ्या व्लॉगचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, टिल देन बाय बाय।